माझ्यापर्यंत पोहोचताना अनेक प्रसंग घटना घडतील, त्यातून गोरक्ष साधनेला बसण्यासाठी तयार होईल. त्यामुळे जो सुखद दुःखद प्रसंग घडेल तो मागे टाकून पुढे जावे लागेल. मच्छिंद्र, जे घडले आहे त्यातले मर्म गोरक्षला समजून सांगणे हे तुझे कर्तव्य आहे. सुखद घडल्यामुळे आनंद नको आणि दुःखद घडले तर दुःख नको. कठोर तपाला सुरुवात करण्यापूर्वी गोरक्षाची बैठक असणे आवश्यक आहे. गोरक्ष, इथून पुढे गाव दिसते आहे, तेव्हा आपण इथेच विश्राम करूयात. पण आपण गावात जाऊनच का नाही थांबत? कारण आपल्या साधनेच्या आड काहीही येता कामा नये म्हणून. एका अर्थी गोरक्षाची साधना सुरू आहे. या साधनेत त्याला शस्त्रही दिले पाहिजे आणि त्यासाठी शस्त्रविद्याही आवश्यक आहे. ज्ञानासोबत हातात शस्त्र असले तर तो अशुभ गोष्टींशी लढू शकेल. आपण समाधान, प्रेम, परमेश्वराचे चिंतन मनन याविषयी जरी बोलत असलो तरी आपण दुर्बल आहोत, आपण शस्त्रहीन आहोत हा भ्रम राहता कामा नये. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा शस्त्रही उचलता आले पाहिजे. म्हणजे काय? मला काहीच ध्यानात आले नाही. आपली दिनचर्या ही भ्रमण किंवा साधना एवढीच आहे. आपण जर लोकांमध्ये जाऊन थांबलो तर त्या दोन्हीमध्ये व्यत्यय येणार. संसारात असणाऱ्या माणसांची आयुष्ये ही सुखदुःखांनी भरलेली असतात. त्यांना अनेक विवंचना असतात. त्यामुळे कोणी यती, योगी, साधू दिसला किती अपेक्षेने पाहतात. पण तुम्ही तर त्यांची दुःख सहज दूर करू शकता ना? हो, परंतु ज्याचे संचित आहे आणि योग आहेत त्यांचीच भेट होते आणि दुःख दूर होते. हे गुरुवर, मी गावात जाऊन भिक्षा मागून येऊ का? आपण दोघेही जाऊ, परंतु त्याआधी तुला एक अभ्यास द्यायचा आहे. जशी आपली आज्ञा गुरुवर. गोरक्ष, माझे सद्गुरू श्री दत्तात्रेय यांच्यापर्यंत पोहोचताना वाटेत तुला जितके ज्ञान देता येईल ते देण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यामुळे प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. गुरुदेव, तुम्ही जे जे मला सांगता ते मी ध्यानात ठेवून त्यावर चिंतन करत राहतो. तुझ्या वेगाने ज्ञान ग्रहण करतो आहेस ना गोरक्ष, त्याचा मला आनंद आहे. गुरुदेव, आज काय शिकवणार आहात? हे बघ, योग, योगिक क्रिया आणि शिवतत्व यांच्याविषयी मी तुला सांगतो आहेच. परंतु हे ज्ञान संपादन करत असताना तुला शस्त्रविद्याही यायला हवी. म्हणजे तुमच्या हातात त्रिशूळ राहतं तसं? होय,
परंतु केवळ त्रिशूळच नव्हे तर हातात धनुष्यबाण घेऊन त्याचाही अभ्यास व्हायला हवा. मला शिकायला आवडेल गुरुदेव, पण माझ्याकडे शस्त्र नाही. तुझ्यात साक्षात शिवतत्व आहे, तेव्हा तुला प्रथम शस्त्र त्रिशूळच द्यायचे आहे. हे माझ्यासाठी आहे. होय गोरक्ष, आता ह्या त्रिशूळाचा स्वीकार कर. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. हे केवळ शस्त्र नव्हे, तू नाथ पंथामध्ये प्रवेश केल्यामुळे नाथांचे हे आभूषणही आहे, ते ध्यानात असू दे. हे त्रिशूळ सामान्य नव्हे, नागास्त्रापासून पर्जन्यास्त्रापर्यंत अनेक सिद्धींनी हा युक्त आहे.
गोरक्ष, तुला भूक लागली असेल. नाही गुरुदेव, जेव्हापासून हे त्रिशूळ माझ्या हाती आलंय तेव्हापासून मला कशाचे भान नाही. चल, आता आपण भिक्षेसाठी निघूया. गुरुदेव, आपण भिक्षेसाठी नंतर गेलो तर? भिक्षेची वेळ ही निश्चित असते गोरक्ष. मध्यान्ह झाल्यानंतर भिक्षा मागू नये. आपण ज्यांच्याकडे चाललो आहोत ना, ते श्री दत्त महाराज हे देखील ह्या क्षणी करवीर नगरीमध्ये भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात. मग अशा वेळी काय करायचं असतं? अशा वेळी पूजा अर्चा होम हवन जिथे जिथे सुरू असेल तिथे काही क्षण थांबायचे असते. परंतु असे का गुरुदेव? कारण कोणतीही पूजा म्हणजे परमेश्वराला केलेले आवाहनच. तुमचे आवाहन परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. मात्र भिक्षेच्या वेळी त्यांच्या कार्यामध्ये आपण व्यत्यय आणू नये, हा त्यामागचा अर्थ. कारण परमेश्वर साक्षात श्री दत्त महाराज म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचे तत्व ज्यांच्यात सामावले आहे ते स्वतः. मलाही त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. तो योग लवकरच येईल गोरक्ष. आता आपण भिक्षेसाठी निघूया. जशी आपली आज्ञा गुरुवर. गुरुवर, आपण का थांबलो आहोत? समोर गाव दिसते आहे. भिक्षेसाठी तू एकटाच जा. मी तुझ्या बरोबर येणार नाही. म्हणजे इथेही परीक्षा आहे गुरुदेव, खरंच ना? गोरक्ष, मी सदैव तुझ्या बरोबर असणार नाही. त्यामुळे तुला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, हो ना? म्हणजे तुम्ही मला सोडून जाणार? नाही, मी तुला सोडून जाणार नाही. परंतु तुला तुझी साधना आणि कार्य स्वतंत्रपणे करायचे आहे. म्हणजे तेच गुरुवर. परंतु मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. गोरक्ष, भूतकाळात जसे डोकवायचे नाही तसे भविष्यातही डोकवायचे नाही. चल, आता तुला भिक्षेसाठी गेलं पाहिजे. होय गुरुवर, मी येतो. परंतु तुम्ही मला सोडून जाणार नाही ना? होय गोरक्ष, सध्या तरी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि सोडून गेलात तर मी श्री दत्त महाराजांना सांगेन. मी येतो. आलाख निरंजन. भिक्षा एकाच घरातून मागायची आहे बरं का गोरक्ष. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. तेव्हा कोण येतोय? अरे वय की साधू बैरागी बघितलं होतं, पण हे लहान पोर पहिल्यांदाच बघतोय. अरे बघू तरी कोण आहे तो. चल चल जाऊन बघू. हा.
गोरक्ष, श्री मच्छिंद्रनाथांचा शिष्य. गोरक्ष हे कसलं नाव? हे नाव माझ्या गुरूंनी ठेवलं आहे. अरे पण गोरक्ष म्हणजे काय? गाईच्या शेणाची जी राख आहे ना, त्या राखेतून माझा जन्म झाला, म्हणून माझं नाव गोरक्ष. तुझा जन्म कशातून झाला? राखेतून? यात हसण्यासारखं काय आहे? अरे आम्हाला आई आहे, बाप आहे, तुला तसं कोण नाही वय? माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ, तेच माझे आई वडील. ते कुठे असतात? ते गावाच्या बाहेर थांबलेत. अरे मग तू गावात कशाला चाललाय? मी गावात भिक्षा मागायला चालले. असं वे मजा. यो माघारी आला ना की त्याला विचारू आपल्या संग खेळतोय काय. हो चालेल चालेल, चला खेळूया. भिक्षेची वेळ ही निश्चित असते गोरक्ष. मध्यान्ह झाल्यानंतर भिक्षा मागू नये. होम हवन जिथे जिथे सुरू असेल तिथे काही क्षण थांबायचे असते. परंतु असे का गुरुदेव? कारण कोणतीही पूजा म्हणजे परमेश्वराला केलेले आवाहनच. तुमचे आवाहन परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. मात्र भिक्षेच्या वेळी त्यांच्या कार्यामध्ये आपण व्यत्यय आणू नये, हा त्या मागचा अर्थ. मच्छिंद्र, तू गोरक्षला शिष्य म्हणून स्वीकारून त्याला ज्ञान देत आहेस, परंतु तुला आता त्याला औपचारिक दीक्षा देण्याची वेळ आली आहे. नाथ परंपरेमध्ये दीक्षा देण्याची जी पद्धत तयार केली आहे, त्याच पद्धतीप्रमाणे गोरक्षच्या दीक्षेचा महासोहळा व्हायला हवा. या महासोहळ्यात त्याच्या कपाळावर त्रिपुंड आणि विष्णुनाम देण्यापासून ते भगवे वस्त्र देईपर्यंत सगळे संस्कार व्हावे. माझ्याकडून तुझ्याकडे आणि तुझ्याकडून गोरक्षकडे हा दीक्षा सोहळा पोहोचत आहे. यानंतर दीक्षेची पद्धती सर्वत्र प्रचलित होईल. आला अग्निरंजन. कोण रे तू आणि काय पाहिजे तुला? मी गोरक्ष, श्री मच्छिंद्रनाथांचा शिष्य. मी भिक्षेसाठी आलो आहे. असं होय, थांब जरा वाईच. हे घे बाबा तुझी भिक्षा. कुठून आलास रे तू? मी आणि माझे गुरु गावाबाहेर थांबलो आहोत. आमची पोरं दिसली का रे तुला? लय वांड आहेत. इथं खेळत होती, आत्ताच हाकलून दिले त्यास. होय, मला येताना वाटेवर काही मुलं दिसली. पर तुझा गुरु कोणी मोठा साधू जोगी आहे वय? होय, ते योगियांचे योगी आहे. बर, लय लहान दिसतोस रे. माझ्या घरी भाकर तयार आहे, तू वाईट जेवून जाय आणि तुझ्या गुरुसाठी बी भाकर घेऊन जा. नाही, मी माझ्या गुरूंच्या आज्ञेबाहेर नाही. मी तुमच्या घरी अन्न घेऊ शकणार आहे. असं कसं रे? एवढं उन्हात आणत हिंडतोस, भूक लागत असेल की रे? पण मी माझ्या गुरूंशिवाय कसं अन्न ग्रहण करू? माझ्या गुरूंना पण भूक लागली असेल. मला लवकरात लवकर माझ्या गुरूंकडे जायला हवे. येतो मी. आलो अग्निरंजन. एवढा लहान आहे, पर गुरुवर किती माया आहे. याचा गुरु कोणतर मोठा महाराज असणार. एकदा जाऊन भेटलं पाहिजे त्यासनी.
वय एका घरापुढे भिक्षा मागितली, लगेच मिळाली, मग आलो. अरे आता थांब, आपण खेळू. खेळ? खेळायचे म्हणजे? अरे खेळायचं म्हणजे इटी दांडू हाय, भवरा हाय, काहीतरी खेळू त्यातलं. पण मला असले काही खेळ खेळता येणार नाही. असं का रे? मला ही भिक्षा घेऊन माझ्या गुरूंकडे जायचे आहे. त्यानंतर त्यातून भाकरी करायची, मग भोजन होणार. गोरक्ष, तुला भूक लागली आहे वय? नाही, मला नाही. पण माझ्या गुरूंना वेळेत भिक्षा द्यायला हवी. आणि आम्ही तुला सोडलंच नाही तर? तुम्ही असा हट्ट करू नका. अरे आम्ही तुला खेळ म्हणतोय ना, आणि तू आवाजने डावळून मोर चाललायस वय. तुम्ही मला खेळायला बोलवलेत हे उत्तम, परंतु मला इथे अधिक काळ थांबता येणार नाही. तुला नाही जाऊ द्यायचो. आता बोल. माझ्या हातात त्रिशूळ आहे, हे ध्यानात असू द्या. अरे आम्ही तुला घाबरतो काय? निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन.
अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू दुःखाचा संहारक तू वेदांचाही कारक तू शिवहर शंभू हे नवनारायण अवतार तू दिनदुबळ्यांचा दाता तू गुरुशक्तीचा सेवक तू शिवहर शंभू अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू दुःखाचा संहारक तू वेदांचाही कारक तू शिवहर शंभू हे नवनारायण अवतार तू दिनदुबळ्यांचा दाता तू गुरुशक्तीचा सेवक तू शिवहर शंभू अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन
तू भिक्षेवरून कधी आलास गोरक्ष? मी मगाशीच आलो. आणि हे काय, भोजन तयार देखील केलंस? होय गुरुवर, तुम्ही ध्यानात होता म्हणून मी आपल्याला काही बोललो नाही. तू मला हाक मारली असतीस तर मी ध्यानातून बाहेर आलो असतो. पण भोजन कसे केले आहे ते तरी पहा ना गुरुवर. तू आज स्वतः माझ्यासाठी भोजन तयार केलेस म्हणजे उत्तमच झाले असणार. ये माझ्या समोर बस. मग आज भिक्षा मागताना काय झालं? काही मुलं भेटली होती. काय म्हणालीत ती? त्यांची इच्छा होती की मी त्यांच्या सोबत खेळावं. मग तू खेळला का नाहीस? मला इकडे यायचे होते आणि भोजन तयार करायचे होते. गोरक्ष, पण तू त्यांच्यासोबत खेळायला हवं होतंस. पुढच्या वेळेस असं करू नकोस. बरं. गोविंद, पहिला डाव माझाच येणार. माधव, बोलून काय होत नाही, करून दाव. माझ्या हातात इटी दांडू येऊ दे, मग बघच. घे घे घे. 1 2 3 4 5 6 7. बघा, मी 7 केले. हा, आता दे इकडे मी. अरे विटी दे रे. अरे घे रे. चल बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघ तुझ्यापेक्षा जास्त केलं मी. हा, चल गोविंदला दे आता. आता मी दे. घे, चल घे दे. घे. बघा. हा. 1 5 6 7 8 9 10 11 12. मी बोललो होतो ना तुमच्या दोघांपेक्षा जास्त करेन. मी पण खेळू का? याला पण दे. हा, आता तू खेळ. घे दे. हा, इटी पण दे. तुला नाही येत पण नाही रे खेळायला. दे. इटी पण घे.
सगळ्यांच्या पुढे मॅच आहे. मॅच पहिला खेळणार. अरे गोरक्ष बी अजून नाही खेळलेला. गोरक्ष तू डाव येस नी.